रेडिओ झकास मराठी.in वाजू दे. नमस्कार. रेडिओ झकास मराठीवर मी तुमचा मित्र RJ हर्षल आणि तिकीट खिडकीवर या आठवड्याला आहे कट्यार काळजात घुसली. सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट आणि मी आहे नागपूरच्या लक्ष्मी टॉकीजला. चला तर मग जाऊया थिएटरला आणि बघूया काय रिस्पॉन्स आहे नागपूरला कट्यार काळजात घुसलीचा. माझ्या मागे पार्किंग आहे आणि तुम्ही बघू शकता की पार्किंग एकदम फुल झालं आहे. चला तर मग जाऊया लक्ष्मी थिएटरला. रेडिओ झकास मराठीवर मी RJ हर्षल तुमच्यासोबत. आणि तर मित्रांनो, आता झाला आहे चित्रपटात इंटरवल आणि म्हणूनच सगळी मंडळी नाश्ता करण्यासाठी जरा बाहेर आलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना कसा वाटतो हा चित्रपट. नमस्कार सर, काय नाव तुमचं? मनोज. तर मनोज सर, तुम्हाला कसा वाटतो चित्रपट? सुंदर महादेव पहिल्यांदाच मराठीवरनं आलेलं आहे. छान केलं आहे. तर सचिन सरांची फॅमिलीसुद्धा आहे. तर काकू कसं वाटतं हा चित्रपट खरंच सुंदर आहे. चित्रपटाचं फिल्मांकन सुंदर आहे. स्टोरी लाईन, तो कन्सेप्ट जो त्यांनी मांडलेला आहे तो खूप छान आहे. आणि मेन म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि डिझाईन जे काही आहे त्या काळातलं ते घडवून आणणं. आजच्या मेकअप छान आहे. आर्टिस्ट हे मुख्य म्हणजे पहिल्यांदा सचिन पेडगावकरांनी केलेला. सचिन पेडगावकरांना काम करून जसं 48-49 वर्ष होतं बालकलाकार म्हणून ते आले. पहिल्यांदा ते निगेटिव्ह शेडची भूमिका करताना ती सुद्धा त्यांनी इतकी सुंदर वठवलेली आहे. शंकर महादेवांची भूमिका ती सुद्धा फारच सुंदर आहे. कारण तुम्हाला प्रश्न आहे, शंकरजींना पडद्यावर बघून कसं वाटतंय? काय म्हणाल शंकरजींना? तर सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. रेडिओ झकास मराठी या नावाने आमचं फेसबुक पेज आहे, नक्की लाईक करा आणि ऐकत रहा रेडिओ झकास मराठी. मी RJ हर्षल. वाजू दे अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअरमध्ये. आजच डाउनलोड करा.